नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर काल मी म्हणलो होतो आपल्याला कोथिंबीर वगैरे लावायची, आज आलो आपला हत्ती घेऊन बघा डायरेक्ट रूटर वगैरे हाणायला। कारण काल नाही ते मी मला आणत होतो, डायरेक्ट ट्रॅक्टर वगैरे घेऊन आलो। आता हे पाठीमागं रूटर वगैरे बघा, रूटर वगैरे आपल्याला रूटर वगैरे ट्रॅक्टर। तर मित्रांनो आता झालं हे सगळं हाणायचं वगैरे झालं आणि कसं रान झालं एक चकाटमध्ये, डायरेक्ट चकाटमध्ये रान झालंय। चला आता एवढं एक लास्ट जगण्याचं ट्रॅक्टर लावतो तरी डबल ऑपॉर्च्युनिटी डायरेक्ट भेटू तुम्हाला नंतर। आपण आलो आता पेरणी यंत्र घेऊन, कारण आपल्याला इथं वाफल्या वगैरे पाडायचं। तर चला आता वाफल्या वगैरे पाडू, कारण हाताने लई वाफल्या पाडल्या गेला असता डबल टाईम लागला असता। डबल आजचे दिवस आपलं ट्रॅक्टर रिकाम आहे, कारण 2-4 दिवस आपल्याला बरंच सीझन भेटले हाणायला पेरायला, त्याच्यामुळं उतणार आहे ट्रॅक्टर। त्यामुळे म्हणलं बरं पटक्यान घेऊ फायनल रूटर वगैरे मारून डायरेक्ट आपण वाफल्या पाडल्या। तर आणि वाफल्या वगैरे पाडताना आपण व्हिडिओ नाही काढला, कारण आपल्या सोबतला कोण नव्हतं, त्याच्यामुळे हे पेरणी यंत्र असलं जोखीम बरं काम असतं। त्याच्यामुळे आपण काय केलं, पाटकीन मारलं लगेच आणि आपलं ट्रॅक्टर जायचं होतं लगेच। त्याच्यामुळं ट्रॅक्टर गेलं आपलं, वाफल्या वगैरे पाडला आणि डायरेक्ट आपल्याला आता त्याच्यात कोथिंबीर वगैरे लावायची, म्हणजे डायरेक्ट टाकून देणार म्हणजे लावणार, म्हणजे डायरेक्ट टाकून देणार। पेरणी यंत्राने पेरायची होती, पण पेरलेल्यापेक्षा अशी टाकलेली का ती एकदम ओकेमध्ये उगती, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट टाकून द्यायची याच्यात। चला तर बरं का, आता खोरं वगैरे आणलंय ना आपल्याला इथं आता 3 टप्पे करायचे। तर कारण हे लांब लय मोठं रान आहे, त्याच्यामुळे 3 टप्पे करायचे। तर चला आता 3 टप्पे करू आपण, कारण लय टाईम झाला आहे। आता मी तासभर गॅप वगैरे खाल्ला, त्यात थोडं बसलो वगैरे, आता लय टाईम झाला। चला एवढं फाटकिंग करून घेतो, लगेच आपल्याला कोथिंबीर टाकून। तर मित्रांनो मला आधी वाटलं की हे काम लय इझी आहे आणि सगळं सोपं काम आहे, काही याला म्हणजे टाईम वगैरे नाही लागला, लगेच होईल। पण हे काम तर सगळ्यात अवघड आहे, कारण रान नीट करायचं डबल, आता हे दंड पाडायचे, ते लय अवघड काम आहे, हार्ड विषय डायरेक्ट। चला आता सुरू करू। तर फायनली असं केलंय बघा मी, कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। असं टाकले आणि अर्ध तिकडे नंतर करायचं आणि अर्ध आत्ता करायचं, कारण संगत जर केलं ना तर हाव पडलं उपटायला आणि त्याला बेकार होईन। आणि मी डबल तुम्हाला सांगतो 1.5 किलो कोथिंबीर आणली, त्यामुळं लय टाकायला आणि त्याला बरीच आता मला माहिती उपटायला आणि त्याला, त्यामुळे टप्प्याखाली टाकायला लागलोय। चला आता पुढं दंड करावं लागेल याला, कारण आपला ओसात तिकडे आहे, ते ओसात तिकडे पाणी घ्यायला त्याला थोडं ताणणार ज्यादा। चला दंड वगैरे करतो इकडं, चला कंटिन्यू करा ब्लॉग। हवा आलाय आता आणि ते डबल इथं दंड वगैरे पाडायला लागलाय, कारण टप्प्याटप्प्याने करायचं म्हणल्यावर इकडे 2 दंड पाडावं लागतील, म्हणजे असे इथपर्यंत दंड पाडावं लागतील। ते पाणी द्यायला नंतर नाही तर ते आता जर नाही केलं तर नंतर हे नाही होईल, नीट चुपटून कोथिंबीर चुपटून येईल आपली सगळं। त्यामुळे आता करायला लागलाय, ते चालू आहे काम। कर फास्ट ते अलीकडलंही काढलं बघा, व्यवस्थित चालू आहे काम एकदम। त्याला अनुभव हो, मला नाही अनुभव तसा। मी फर्स्ट टाइम मध्ये गेल्या वर्षी कोथिंबीर गेली ती, तर तुम्हाला सांगा काय लय कोथिंबीरमध्ये लय हाल झाली, पण कोथिंबीरचा अनुभव घेतला म्हणून आता ती गेल्या वर्षी मेथी केली ती, मेथीचा अनुभव घेतला म्हणून आता कोथिंबीरचा अनुभव घेतोय। चला ब्लॉग कंटिन्यू करा। तेवढ्यात आपली आजीबाई डायरेक्ट टोपला घेऊन आली ना, आजीबाईने दिली कोथिंबीर शिपून डायरेक्ट। तर आपलं फायनली कोथिंबीर वगैरे टाकून वगैरे दिली बरं का, हे टोपलं वगैरे ठेवलं आता इथं। तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जाता तुमच्या भावाच्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। कसं आपलं म्हणजे एकदम भारी वाटला का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला भेटू नंतर, तोपर्यंत बाय।